आज आम्ही गोव्यातील अत्यंत पवित्र आणि शांत अशा श्री मंगेशी मंदिराला भेट देणार आहोत। फोंडा तालुक्यातील प्रियोल गावातील निसर्गरम्य परिसरात वसलेले हे मंदिर केवळ गोव्याचेच नव्हे तर अवघ्या भारताचे एक सांस्कृतिक वैभव मानले जाते। या मंदिराची कथा मोठी विलक्षण आणि श्रद्धेने न्हाऊन निघालेली आहे। असे म्हटले जाते की भगवान शिव जेव्हा कैलास पर्वतावर माता पार्वती सोबत द्यूत खेळत होते तेव्हा ते आपला सर्वस्व हारले आणि काही काळ एकांतवासात राहण्यासाठी गोव्यातील कुशस्थली आजचे कुठ्ठाळी भागात आले। इकडे माता पार्वती भगवान शंकरांच्या शोधात फिरत असताना त्यांना घाबरवण्यासाठी शंकरांनी एका मोठ्या वाघाचे रूप धारण केले। समोर वाघ पाहताच माता पार्वती अत्यंत भयभीत झाल्या आणि त्यांच्या मुखातून शब्द फुटले, त्राही माम गिरीश, अर्थात हे गिरीश माझे रक्षण कर। यातील माम गिरीश शब्दांचा अपभ्रंश होऊन पुढे मंगेश असे नाव रूढ झाले आणि त्याच ठिकाणी शंकरांचे लिंगस्वरूप स्थापित झाले। इतिहासाच्या पाऊलखुणा शोधताना असे समजते की हे मंदिर मूळचे साष्टी प्रांतातील कुशस्थली येथे होते। मात्र 15व्या शतकात जेव्हा पोर्तुगीज राजवटीचा प्रभाव वाढला आणि त्यांनी हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली तेव्हा तिथल्या स्थानिकांनी आणि भक्तांनी आपल्या लाडक्या देवाच्या रक्षणासाठी एक धाडसी पाऊल उचलले। 1560च्या सुमारास एका रात्री अत्यंत गुप्तपणे मंगेशीचे शिवलिंग तिथून हलवण्यात आले आणि ते झुवारी नदी ओलांडून तत्कालीन सोंडे राजांच्या अधिपत्याखाली असलेल्या सुरक्षित अशा प्रियोल भागात आणले गेले। जिथे आज हे मंदिर उभे आहे तिथेच ते शिवलिंग पुन्हा प्रतिष्ठापित करण्यात आले। मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच समोर दिसणारा 7 मजली पांढरा शुभ्र दीपास्तंभ डोळ्यांचे पारणे फेडतो। हा स्तंभ गोव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुशैलीचा एक उत्तम नमुना आहे। मंदिराची इमारत हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम वास्तुशैलीचा मिलाफ दर्शवणारी असली तरी त्यातील गाभारा आणि तिथली शांतता मनाला एक वेगळीच अनुभूती देते। मंदिरात प्रवेश करताना असलेला नियम आणि शिस्तबद्ध वातावरण आपली श्रद्धा अधिक दृढ करते। मंगेशी हे केवळ एक मंदिर नसून ते गोव्यातील हिंदूंच्या संघर्षाचे आणि अढळ भक्तीचे प्रतीक आहे, ज्याचा वारसा आजही मंगेशकर कुटुंबियांसारख्या अनेक महान कलाकारांच्या रूपाने संपूर्ण जग ओळखते। मंगेशी मंदिराच्या बांधकामाचा इतिहास हा एका व्यक्तीपेक्षा संपूर्ण समाजाच्या सामूहिक प्रयत्नांचा आणि श्रद्धेचा प्रवास आहे। 1560च्या सुमारास जेव्हा पोर्तुगीजांच्या भीतीने मूर्ती कुशस्थलीहून प्रियोल येथे हलवण्यात आली तेव्हा सुरुवातीला तेथे एक साधे कौलारू मंदिर उभारण्यात आले होते। या स्थलांतराचे मुख्य श्रेय त्या काळातील कुशस्थलीतील स्थानिक हिंदू भक्त आणि पुजाऱ्यांना जाते, ज्यांनी आपले प्राण धोक्यात घालून शिवलिंगाचे रक्षण केले। हे मंदिर ज्या भागात पुन्हा वसवले गेले तो प्रियोलचा परिसर त्याकाळी सोंडेच्या हिंदू राजांच्या अधिपत्याखाली होता। या राजांनी मंदिरासाठी जमीन दान केली आणि मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली, त्यामुळे या मंदिराच्या पुनरुत्थानात सोंडे राजघराण्याचा मोठा वाटा आहे। पुढे 18व्या शतकात जेव्हा गोव्यावर मराठ्यांचे वर्चस्व निर्माण झाले तेव्हा मंदिराच्या भव्य बांधकामाला खरी सुरुवात झाली। सातारच्या छत्रपतींच्या दरबारी असलेल्या काही प्रभावशाली व्यक्तींनी आणि स्थानिक सारस्वत ब्राह्मण समाजाने पुढाकार घेऊन मंदिराचे पुनर्निर्माण केले। विशेषतः पेशव्यांच्या काळात या मंदिराला राजाश्रय मिळाला आणि त्याचे स्वरूप अधिक विस्तारले। मंदिराचा जो आधुनिक डोलारा आपण आज पाहतो त्यामध्ये वेळोवेळी अनेक सुधारणा झाल्या। 1890 मध्ये मंदिराचे मोठे नूतनीकरण झाले आणि 1973 मध्ये मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कलश बसवून त्याचे सध्याचे भव्य रूप पूर्ण करण्यात आले। अशा प्रकारे हे मंदिर कोणत्याही एका राजाने किंवा व्यक्तीने न बांधता संकटाच्या काळात देवाचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या सामान्य भक्त, सोंडेचे राजे आणि मराठा शासक यांच्या एकत्रित प्रयत्नातून उभे राहिले आहे।